श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवाधिदेवा जगत्रे देवा परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामांशी प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पुनीत केले विष्णुदासी संगी आपुले आदोशी. कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे. अशोभ तया पुढे शोभ हुनिया ठाके. प्रेम सुखाची आराशी पाप नाही कदाशी. तुका म्हणी त्यांनी केले वैकुंठ मेघने. पुनीत केले विष्णुदासी संगी आपुले आदोशी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विष्णुदासाने आपल्या संगतीने अनेक पातकापासून मुक्त केले. संतांनी पातकी म्हणजे त्याच्याकडून दोष घडलेले पाप घडलेले ते किती जणांना मुक्त केलं. शब्द येत त्याच्या करता नाही का. आतून बाहेरून धुवून काढते आपल्याला म्हणजे मुक्त करतात. मुक्त होणं म्हणजे कारणासही दुःखाचा नाश. त्या विष्णुदासांकडे कोण पाहिजे. त्यांची शक्ती महिमा सामर्थ्य महिमा फार मोठा आहे. त्यांच्याकडे कोणाची पाहायची. काळावले म्हणजे सुरत आहे ना. व्यवहारातले शूर म्हणजे क्षत्रिय. शत्रूवर विजय मिळवला. मग हा हे शत्रूचे ना काम क्रोध लोभ मोह मत्सर दंभ अहंकार म्हणून शूर शब्द वापरला. काळावर विजय मिळवणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का. नाही ना. जगा काळ खयांनी माथा दिला काय म्हणून शूर शब्द वापरला. वीर वीर मृत्यूवर विजय दुःखावर विजय. वाईट त्यांच्या समोर आले तर ते तात्काळ चांगले होते. शक्तिमय माय साधूचा नाही का. आता वाल्या नारदा समोर आला तर तो नीटच झाला ना. अगोदर तो काही नीट नव्हता पण तो नीट झाला. अंगुलीमाला असं असे बरेच आपल्या जीवनात तरी काही तेच झालंय ना. त्यांच्या ठिकाणी हरीविषयीचा प्रेम अनेक ज्या गावात ते असतात त्या गावात औषधाला देखील पात्र पडत नाही. मग असे जे भक्त असतात या गावाला विष्णुदास कारण तिथे नुसतं प्रेम सुखच असतं ना. मग त्या गावामध्ये दोष राहत नाही पाप मिळत नाही. नामदेवराय फार पंजाब मध्ये गेले ना. नाचू कीर्तनाची ज्ञानदीपला उद्याची किती त्यांनी ज्ञानगंगा कुठं गेले फार
म्हणजे गंगा काय करते, कसं आहे त्याला स्वच्छ करण्याकरता ते नाही ज्ञानगंगा. आत बाहेर चोखळ म्हणलंय. म्हणून जिथं जातीन संत तिथं तुकाराम महाराज म्हणतात विष्णू भक्तांनी भूमी प्रति वैकुंठ केली. वैकुंठच आहे ना. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेष हा लाभ संत संगी म्हणजे वैकुंठच आहे ना. वैकुंठला आनंद का. पंढरपूरला आली तर पंढरपूरचं वैकुंठ करून टाकले. विष्णुदास नामा उभा कीर्तनी विष्णुदास नारा. विष्णुदास ती लावली तिने. कोणाचा दास होण्यापेक्षा देवाचा दास व्हायचं नाही का. विष्णुदास नारा. विष्णुदासाचा अधिकार फार मोठा आहे. विष्णुदास म्हणजे संत. हरिदास, विष्णुदास, वैष्णव संत मंडळी आहे. उच्च स्थितीला गेलेली मंडळी आहे. म्हणून कोणी ते केले विष्णुदासी संगी आपले कोण पाहिजे याकडे वीर विठ्ठलाची गाडी. अशुभ त्या पुढे शुभ होणे तिथे अशुभ काही नाहीच. तिथे स्मरण आहे ना. जिथं नामस्मरण आहे ना काही असलं तर शुभ होते. काय एवढं रामायण घडलं फक्त बजरंग बली श्रीराम जय राम जय श्रीराम म्हणलं का झालं शुभ. त्याला मुहूर्त पाहायला नको. आता त्या भगवंताच्या नामापुढं अशुभ टिकतच नाही ना. भगवंताचं काय. म्हणून प्रेम सुखाची अराशी पाप नाही एखादा सुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. जनदेव तरी पायाची पडावी त्याची अस्वाभावी चाड नाही. अग्नीचे सौजन्य शीत निवारण पलवी बांधून नेता नाही. तुका म्हणे विंचू सर्प नारायण वंदावी दुरोणी शिव नाही. सर्व जग देव आहे. असा जर न्याय आहे तर मग त्या स्वभावाकडे न पाहता त्याच्या पाय पडावे. शास्त्र तेच सांगते आणि संत तेच सांगते नाही का. संत कधी असत्य बाहेर पडत नाही मुखातून. आणि शास्त्र तर काय भगवंताच्या मुखातून आलेले. त्याच्यामुळं सगळा देवच आहे. सर्व जर देवच आहे जर नाही तर मग त्याच्या स्वभावाकडे नाही पाहायचं पाय पडायचं. स्वभाव असू शकतो प्रत्येकाचा वेगळा नाही का. स्वभावाचं काय प्रकृतीचा स्वभाव असतो तो काय आपला स्वभाव नाही. प्रकृतीचा स्वभाव आहे. प्रकृती ना आपली. कोणाची प्रकृती तमोगुणी असती, कोणाची रजोगुणी असती, कोणाची सत्वगुणी असती, काहींची तमोगुणी रजोगुणी असती, काही रजोगुणी तमोगुणी असते. असे ते काय एकच असतं असं काही नाही. या गुणाचा काही भाग त्या गुणाचा काही भाग. आता गंज वाटत ते करावं पण ती गुण पहिले अंगात आहे ना ते काही निघायचं का लवकर नाही ना. कसा स्वभाव बोलतो ते म्हणतात काय नका स्वभाव पाहू नका. एक देव येतं मग पाय पडायला काय हरकत आहे. बाबा देवानाची कर्म पाहू नका कोणाचं. हे काय कोणाचं हे पाहिजे ना त्याच्यातलं चैतन्य पाहिजे नाही का. मग पाय पडायला काय हरकत. काय अडचण. अग्नीच्या ठिकाणी प्रेम थंडीचे निवारण करण्यापुरतेच करावे. काय पुरतं ठीक आहे त्याच्यात उडीत टाकली मग काय उपयोग आहे अग्नीचा नाही का. काही नाही. स्वयंपाकापुरता ठीक आहे बा. लय थंडी तर शेकायला ठीक आहे
त्याचं विनपत करावं असं महाराजाला म्हणायचं. हा तो अग्नी धोत्राच्या पदरात बांधून नेऊ नये नाही का. कार्यक्रम करीन तो मग नाही का. हा त्याचा स्वभाव आहे ना. कारण मला तसं म्हणजे आता हे गुण आहे ना अग्नीचा गुण. भाऊ थोडा आवाज कट होतो. आवाज कट होतो. हा थोडा थोडा कट होतो मध्ये मध्ये. रेंजची अडचण असेल ना. बाहेर बसेल ते. हा का असं बाहेरच सध्या. तुकाराम महाराज विंचू सर्व सर्प विंचू त्यांच्यामध्ये जे चैतन्य ते नारायणाची. लांबून दर्शन करा. स्वभाव सोडणार ना नाही. तसे माणसांचे स्वभाव असतात ना. प्रत्येकाचे काहीतरी स्वभाव असतातच. नाही का. आधी होता वाघ्या मग झाला पाग्या. त्याचा येलकोट राही ना जाई ना. काही ना लाता मारे सवय राहती. स्वभाव गाढव लाता मारणार होते. नाही का. स्वभाव आहे त्यांचा. अग्नीचा स्वभाव जसा चटका दे नाही का. म्हणणार नाही लय मोठा आहे हा लहान विषय नाही का. असं हे सर्प विंचू हे जरी आतमध्ये नारायण आहे पण यांचा स्वभाव नाही सोडणार ते. त्याला लांबून त्यांच्या अंगात पाणी तर सारखंच आहे. तेच पाणी मिरचीला गेलं तर कसं लागत ही मिरची. तिखट लागत. तेच पाणी उसाला गेलं तर गोड लागन उसाला गेल्यावर. तेच पाणी कारल्याला पडलं कडू लागन ना. पाण्याचा दोष आहे. आवाज नाही येत ना भाऊ तुटुक कधी कधी. आवाज नाही येत. नाही एखादं वाक्य तुटून जात ना त्याच्यामुळं काय अंदाजी. अंदाजी चालू आहे का. नाही काही येत होतं ऐकायला पण म्हणलं मग पुढचं वाक्य होकारार्थी होतं का नकारार्थी कळलं. थोडी जागा बदलून पाहतो ना थोडी. पाण्याचा दोष नाही तो. पाण्याचा दोष नाही तो. ऊन उसाला पाणी गेलं तर गोड लागणार आहे. चिंचाला गेलं तर आंबट लागणार आहे. हा त्या वस्तूचा गुण आहे ना. आणि एक आहे तसं चैतन्य एक आहे. आपले घट वेगवेगळे आहे ना. आपले जे गाडगे मडके शरीर आहे ते सारखे आहे का. नाही ना. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. म्हणजे स्वभाव वेगळा आहे नाही का. म्हणून त्यांच्या अंगात हात लावण्याचे भानगडीत पडू नये. भूत भविष्य कळो यावे वर्तमान हे तो भाग्यहीन त्याची जोडी. आम्ही विष्णुदासी देव घ्या चित्ती होणार ते होते प्रारब्धी. जगरुडीसाठी घातले दुकान जातो नारायण अंतरुणी. तुका म्हणे हा हो प्रपंच गाडा थुरली ते पिढा रीती शुद्धी. भूतकाळाचे ज्ञान भविष्य काळाचे ज्ञान वर्तमान काळाचे ज्ञान होणे निर्दयी माणसाची जोडी. आता बरोबर स्वतःला भविष्य सांगितल्यावर तर लई लोक मोकार गोळा होते.
फार गर्दी, काही द्यायला तयार लोक, दक्षिणा द्यायला तयार नाही का. हा. सांगा आमच्या पोराचं भविष्य. नाही का, हा. तर लग्न होईल का नाही, याला नोकरी लागेल का नाही, हम्म. याला पोरं सोरं होतील का नाही, हा? याच्या पत्रिकेत काय आहे. हा. आणि महाराज म्हणले हे ज्ञान होणं हे तर निर्दैवी माणसाची जोडी म्हणली. हा. आम्ही विष्णुदासांनी चित्तामध्ये देवाचे ध्यान करीत राहावे, जे व्हायचे असेल ते प्रारब्धानं होईल. पहा आता ज्या गोष्टी घडायच्या घडणार आहे ना, हा. भविष्य पाहून काय उपयोग होतो. चिंता वाढत. किरकोळ गोष्टी त्या भविष्य. आता मग याचा अर्थ संतांना तर सगळंच कळत आहे, पण ती बाजार माहितीच नाही फक्त. त्यांना सगळं माहिती. त्रिकाल ज्ञानी असतात संत, त्रिकाल ज्ञानी असतात संत. काय नाही संतांकडे बरं, त्यांना माहिती सगळं देवाच्या भरोश्यावर चालू आहे नाही का. का म्हणे घालू तयारी बाबू, असं भविष्य पाहिलं आणि भविष्यानुसारच घडलं, भविष्य पाहून काय उपयोग असं आहे ना. म्हणजे लोकांना ह्या गोष्टी लई विशेष वाटते नाही का, चमत्कार, झटके झटके. भूतकाळाचे ज्ञान, भविष्य काळाचे ज्ञान, वर्तमानाचे काळ ज्ञानी निर्दयी माणसं जोड आहे. आम्ही विष्णुदासांनी चित्तामध्ये देवाचे ध्यान करीत राहावे, जे व्हायचे ते होईल, ते प्रारब्धानुसार. वर सांगितलेल्या कालत्रयाच्या ज्ञात्या लोकांनी जगरूढी करता दुकान घातले आहे. दुकान घातलं, पोटाचा धंदा केला ना तू. पण त्या हिशोबाने नारायण दुरावतो, मग तो राहिला ना त्याच्यातच. लोक गर्दी केली म्हणजे तो फसला त्याच्यातच. मग नारायण दोडावा मध्ये भगवंत प्राप्ती नाही झाली. नाही ना. आता ते पैसा, ते लौकिक किती दिवस राहत. थोड्या दिवस. हा, पण त्याला देव दुरावला ना. पण जीवाला तेल आवडत ना. एवढे लोक मागे हिंडत म्हणजे दुकान घातले आहे, त्या योगाने नारायण दुरावतो. तुकाराम महाराज म्हणतात प्रपंच हा मोठा आहे, पण त्याच्याही पेक्षा रिद्धी सिद्धीची पिढा फार मोठी. काही रिद्धी सिद्धीच प्राप्त होईल. शंकर महाराजांच्या मुलाला रिद्धी सिद्धीच प्राप्त झाली होती ना. मग महाराज म्हणले आता तुला समाधी घ्यावं लागेल म्हणले. वडिलांच्या अगोदर समाधी घ्यावं लागली भाऊ. पण त्यांना माहिती आहे ना हिचा दुरुपयोग होऊ राहिलाय. रिद्धी सिद्धीच्या नादी जर लागलं, सिद्धीला पिछे म्हणलंय. काय लौकिक वाढन, पण हा लौकिक काहीच कामाचा नाही ना. म्हणून सिद्धीचं काम लय अवघड आहे रे बाबा. सर्प बोलावणे गुंतला नादा, गारुड गरुड गारुडी फांदा घातला. हिंदोनी पोट भरी दारोदारी, कोंडोनी पेठारी असे राया. कैसी परी मज झाली पांडुरंगा, गुंतलो तो मी गा सोडवी आता. माझे मज काही न चालीशी झाले, कृपा आहे तुझं न करिता. आम्ही मीन लागेला गळा बक्षे तो गेळी म्हणून या. काढून बाहेरी प्राणी घेऊ पाहिजे ते बाप माय कवन तया. पक्षी पिलिया पाचले आसन देखून या फासा गुंते बळी. मरण नेले सायसे धावून वळसे, जीवित्वा नाश झाली बाळी. गोडपणे माशी गुंतलेली गाडी, सापडे फडफडी अधिक अधिक. तुका म्हणे प्राण घेतला आशा, पंढरी निवासा धाव घाली. पाच चरणाचा अभंग आहे, पाच चरणाचा. गारुडी लोक साप धरण्याच्या वेळेस पुंगी वाजवतात.
त्या पुंगीच्या नादाने तसा भुलून जातो. त्यावेळेस गारुडी त्याच्यावर पाश टाकून त्याला धरतो आणि आपल्या पेटाऱ्यात कोंडून पोट भरण्याकरता त्याला दारोदार हिंडवतो. गारुडी काय करतो, त्याची विषारी दात काढून टाकीतो ना आणि मग करतो खेळ त्याचा. त्याच्यावर पोटात चालतं ना त्याचं. मग एकदा त्या नादात घुमला, नादामध्ये गेला ना, विषयामध्ये गेला तो. त्या पुंगीच्या नादामध्ये भुलला तो आणि त्यावेळेस तो बरोबर धरतो त्याला. धरला नाही तर विषारी दात काढले, तो काय करतो मग, नाही का. त्याप्रमाणे पांडुरंगा, मी पण या प्रपंचामध्ये गुंतलो, तू येऊन मला यातून सोडव, तुझ्या कृपे वाचो. या ठिकाणी माझा काही उपाय चालेनासा झालाय. जसा तो सर्प भुलला आणि आता चाललाय घरोघरी खेळ त्याचा, तसं मायानं आपल्याला तरी काय, हा जन्म संपला का दुसरा, दुसरा संपला का तिसरा, खेळ चाललाय ना आपला बी. हिंडतोय दारोदारी, नाही का. मला म्हणले, मला सोडव बाबा तू आता पांडुरंगा, नाही का. प्रपंचामध्ये गुंतलो, तर तुझ्या कृपे वाचून काय मला कोण सोडणार आहे. देवराने कोळ्याने गळास लावलेल्या आमिषाला मासा भुलून तो खाण्याच्या इच्छेने त्याने तो गळ गिळला, त्यामुळे घशात अडकून गुंतून पडला. इतक्यात त्याला पाण्याच्या बाहेर गळगुडून देवराने काढले आणि तो त्याचा प्राण ठेवला. मग तिथे त्याचे रक्षण करण्याला कोणी आई बाप आहेत काय? नाही ना. त्या कोळ्याना गळाला आमिष लावलं, सोडला पाण्यात. आता तो आमिषामुळं गेला ना. आपलं तरी काय चाललंय वेगळं काय, आमिष लावला ना. यानं बरं होईन, त्यानं बरं होईन, त्यानं बरं होईन, यानं बरं होईन, पळत होईन नुसता, नाही का. मग काळानं झटका दिला का फेकला बाहेर मग, नाही का. कोण सोडविना तिथे तुझला, नको नको म्हणा पण तो माया जाडी. काळ म्हणजेच तो गळ, झटका देतो ना. मग कोण सोडीन म्हणजे तिथं, आई बाप नाही नाही ना. सोडविना राशा देशीचा चौधरी, आणि कसोय रे भली भली. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळी, काळाची उडी पडेल तेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. पक्षाच्या नरमादीचा जोडा आपल्या पिलास घरट्यामध्ये सोडून चारा आणण्यामध्ये वनामध्ये गेला. इतक्यात पार झाल्याच्या पिल्लाच्या घरट्यावर जाळी टाकून त्यांना जाळ्यामध्ये पकडले. किती दृष्टांत दिले बारी बारी. आपल्याला पटण्याकरता एक सापाचा दिला, दुसरा माशाचा दिला, तिसरा आता पक्षाचा दिलाय. मग ते पिल्लाचे आई वडील गेले आता रानात शिकारीला, नाही का. आता आलाय पारजी, त्यानं टाकलं जाळ. एवढ्यात ते आई बाप आले. आई बाप आले, आता आई बाप मोकळे आहे ना, आणि पिल्ल जाळेले.
मग आता त्यांना लोभ आहे, आता ते पिल्लांकडे जाणारच ना. हा मग आता ते बी गुंतले ना. मग हा पिल्लं तर गेलेच, आता मोह आहे ना. त्या पिल्ला फडफड करते जाळ्यात, हे गेले त्यांच्याकडं त्यांना भेटायला, त्यांना वाचवायला. आता हे काय वाचवणार आहे नाही का. हे गुंतले. आता किती अवघड गेले ना. मग तो प्रकार पाहून त्या पिलाच्या आईबापांनी मरणाचे भय काही न धरता पिलाच्या लोभाने त्या जाळ्यामध्ये एवढी घातली, तेथे ते आपल्या जीवास्व पिलासही अंतरले मुकले. आता काय, आता पिल्ल गेले ते गेले. गोडीच्या लोभाने चिकट अशा पातळ गुळावर माशी जाऊन बसते. पण सगळे भारी भारी दृष्टांत आठवले महाराजांना, एवढे कसे. माशी म्हणल्यावर गुळावर बसणारच ना. तिचं आवडतं आहे ना ते. गुळ पातळ पाहिजे फक्त, आणि ती माशी चिटाकली पाहिजे. एकदा माशी गेली, जर तिचं काय पंख किंवा पाय चिटकले, मग ती उडायला लागली, म्हणजे त्या पंखाच्या फडफड्याने आज एकाच चिकट अशा पातळ गोळामध्ये चिटकून आणखी त्याच्यामध्ये गुरफटत. जे तडफड करते ते आणखी पक्की होती ना. जास्त आहे, गुंतवणी मेले म्हणले नाही का. त्रिकुट कोसल्याने रसाया शिके, दोरेदारे लिंपोनिया, हात कोंडू कोंडू मेले सावध होई बापा, काळ लाग मापा. किती दृष्टांत झाले हे. चारी दृष्टांत कशा करता, आपल्या करता येईल तसं आपलं होऊ नये. आपण मोहात सापडू नये, लोभात सापडू नये. भगवंताचं भजन करावा, नामस्मरण करावा, चिंतन करावा, त्याची भक्ती करावी, प्रेमाने सेवा करावी. मग काय, तो आपल्याला सोडितो ना त्याच्यातून. सोडवणारा एक तुका म्हणे, तुला सोडवी ना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. सोडितो म्हणजे तो काय करतो, आपला लोभ नष्ट करतो. अर्जुनाला सोडवलं म्हणजे अर्जुनाचा मोह नष्ट झाला ना. मोह नष्ट झाला का मुक्त झाला. मुक्त व्हायला काय लागत, काय असं जाव्यानं बांधले का. नाही ना. या मोहानं बांधलेलं आहे आपल्याला. या जावेतून एक वेळा सुटणं सोपं आहे, त्या मोहातून सुटणं अवघड नाही. मोह मुळे ती पिल्लाकडे आले ना जीव द्यायला. हे मोह कसा आहे म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना आपल्याला सांगायचे की हे एवढे दृष्टांत जे हे सगळीची सगळी आपल्या करता आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आशा माझा प्राण घेत आहे. पण आशा आवरतही नाही. नाही ना, आशा आवरत नाही ना. आवरत नाही, अशा म्हातारी होत नाही. किती कमाव याला लिमिट नाही का. काही काहींना खुर्चीचे असं सुद्धा तिथं फार थकली खरी बोलता येत ना काहींना. नाही ना. नाही ना, अशाच आहे ना. अजून 4-5 वर्ष मिळालं तर मिळेल नाही खुर्ची. साधी आशा आहे का. जगायची आशा.
पंचायत डॉक्टर कडे घेऊन जातात मला वाचवा भाऊ नाही का. हो. आशाच आहे ना. हा. असं किती काय आशा. आशायाम परम दुःखम नैराश्यम परम सुखम. आशा ही समूळ खणून काढावी. आशा दुःखाला कारण आशा आहे. म्हणजे सगळे दृष्टांत त्याच्याकरताच दिले. त्या माशाला ते दिसतंय ना आमिष त्याच्यामुळे गेला ना. तशी आशा आहे माझा प्राण घेते प्राण आपला. आशाच पाळायची आपल्याला. याकरता पंढरीमध्ये राहणाऱ्या पांडुरंगा तू धाव घे. धाव घाली आगे आता पाहतीस काही आता तूच धाव गो नाही का. पंढरीचा पांडुरंगा वेगी वेगी धाव रे. कोण सोडित याच्यातून आपल्याला नाही का. दुसरी शक्ती नाही ना सोडवणारी. त्यांचं तिथं काही चालत नाही. राजाचं काही चालत नाही तर बाकीचे कुठं राहिले नाही का. राजाचं सामर्थ्य किती मोठे चक्रवर्ती राजांचं नाही ना. काळा पुढे चालत नाही. म्हणून तेवढं एक भगवान परमात्मा तुका म्हणे तुला चढविला तुम्ही चक्रपाणी वाचनिया. त्याचा विषय फार मोठा आहे नाही का. शिवनाम शीतळ मुखी सेवी पाका पडी आली. मग काळ थांबणार नाही नाही का. म्हणून भगवंताचं नामस्मरण करावा. पैकी आनंदात राहावा. कुंडलिका वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.